मित्रांनो, आपण बरेच जण काय करतो, कागदी जे राशन कार्ड आहे ते वापरतो. ते फाटायचं, तुटायचं किंवा हरपायचं भेव असतं. परंतु आता नवीन सरकारने लॉन्च केलेलं राशन कार्ड ते म्हणजे स्मार्ट राशन कार्ड. आता हे स्मार्ट राशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की हे राशन कार्ड नेमकं स्टेप बाय स्टेप कसं डाउनलोड करायचं, आणि ते पण मोबाईलमधून. चला तर मित्रांनो, मग सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तुमचं जे प्ले स्टोर आहे ते प्ले स्टोर काय करायचं तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही प्ले स्टोर ओपन करसाल, यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा राशन, आणि ही जी ॲप आहे ही ॲप आपल्याला काय करायची आहे, इन्स्टॉल करून घ्यायची आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी ॲप आहे ती काय करायची आहे, ओपन करून घ्यायची आहे. तुम्हाला जी पण ही ॲप परमिशन मागेल ती परमिशन तुम्हाला काय करायची आहे, अलाव करून द्यायची आहे. आता त्यानंतर बघा, तुम्हाला जी पण लँग्वेज कम्फर्टेबल असेल ती लँग्वेज तुम्ही काय करायची आहे, यामध्ये सिलेक्ट करायची आहे. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तुम्हाला जी पण लँग्वेज कम्फर्टेबल असेल ती काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला नेक्स्ट करून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जसं नेक्स्ट करसाल तुमच्यासमोर एक असा इंटरव्ह्यू जो आहे तो ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गेट स्टार्ट या पर्यायावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. गेट स्टार्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर एक असा इंटरफेस येणार आहे. यामध्ये आपला जो आधार नंबर आहे तो काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर बघा, यामध्ये जे कॅप्चर दिलेलं आहे ते कॅप्चर काय करायचं, आपल्याला टाकून घ्यायचे. आता कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, लॉग इन विथ OTP या पर्यायावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल. तो OTP काय करायचं, आपल्या यामध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. जसं आपण व्हेरीफाय करणार आहोत यामध्ये बघा, OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्याला येऊन जाईल. त्यानंतर ओके करायचं आहे. तुम्हाला जर पिन जर M-PIN जर क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही काय करा, स्किप करून घ्या. आता पुन्हा तुम्हाला काय करायचं, जी परमिशन मागते ती परमिशन काय करायची, ओपन करून घ्यायची, तर स्किप करून घ्यायचे. स्किप केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं जे राशन कार्ड आहे ते तुम्हाला यामध्ये सक्सेसफुली येऊन जाणार आहे. यामध्ये बॅक साईड येईल आणि यामध्ये फर्स्ट साईड येईल. यामध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत नाव ॲड करण्यासाठी, पण ते नाव काही ॲड होत नाही. आता बघा, इथे साईडला तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे. या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा जो PDF आहे तो PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि PDF डाउनलोड झाल्यानंतर बघा, तुम्हाला कोणत्याही ॲपमध्ये जो ओपन करून तुमचे जे राशन कार्ड आहे ते तुम्ही बघू शकता.